याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाची कारवाई केली झाली होती, तेव्हा सुद्धा आक्षेप घेतलेला होता आणि आता ईडीची कारवाई कशासाठी आली, किती अधिकारी आहेत, कुठं कुठं हा छापा झालेला आहे, ते खरंच काही घेऊन गेलेले आहेत का? बघा, एक तुम्हाला सांगतो, माझा आक्षेप हा ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाही. ईडीचे अधिकारी त्यांना जे दिलेलं काम असतं ते तिथं करत असतात आणि त्यांना जिथं कुठं सहकार्य लागतं ते सहकार्य आम्ही सर्वजण करत असतो. याच्या आधी सुद्धा केलेलं आहे. सगळे कागदपत्रे ईडीला दिलेले आहेत. त्याच्याच बरोबर जेव्हा भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा CIDची कारवाई आमच्यावर झालेली आहे. त्यानंतर EOWची कारवाई झालेली आहे. एक्साईज डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे. जे काय संस्था या भारतामध्ये आहेत त्या सगळ्यांच्या कारवाई झालेल्या आहेत. सगळे जे कुठले कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्र दिले गेले आहेत. माझा विषय हा कितीही मोठा दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जात असेल तरी भाजपला मला एवढंच विचारायचंय की तुमच्याकडे येण्यापूर्वी जे कुठल्या नेत्यांवर तुम्ही सर्वजण बोलत होता त्यांच्या कारवाईचं काय झालं, त्यांनी केलेल्या चुकांबद्दल काय झालं. मी बिझनेसमध्ये आधी होतो, नंतर राजकारणात आलो. जे लोक आधी राजकारणात आले आणि मोठे बिझनेसमन नंतर झाले, सहजपणे झाले, त्यांच्या कारवाईबद्दल तुम्ही काय करणार आहात. एक कुठला तरी व्यक्ती ट्विट करतो, मी ह्याला सांगितलं त्याला सांगतं, पूर्वीच्या ट्विटबद्दल काय झालं आणि जो हातोडा घेऊन जिथे जिथे गेले होते त्या हातोड्याचं काय झालं ते कुठंतरी ह्याला आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि सामान्य लोक ह्या सगळ्या गोष्टी बघते, डोळे उघडे ठेवून बघत आहे आणि त्यांना माहिती आहे की विरोधात असणाऱ्या नेत्यांवर का कारवाई केली जाते. काल मारहाण केली, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आणि पोलिसांना सुद्धा काल मारहाण केलेली. एक तर गेल्या 2 वर्षामध्ये आपण जर बघितलं, ज्या दिवसापासून भाजप आणि शिंदे गटाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, 4 ते 5 ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना आमदारांनी तिथं मारलेलं आहे, धमकी दिलेली आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधीही झालं नव्हतं. ही नवीन प्रथा या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये जी आलेली त्याचा निषेध आम्ही करतो. प्रश्न दुसरा असा आहे